महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कडवण 26 सप्टेंबरला नाशिकमध्ये आदिवासी हक्कांसाठी महापंचायत। नांदुरीतून ठरावाला सुरुवात। कडवण तालुक्यात जोरदार तयारी। गेल्या 71 दिवसांपासून आदिवासी विकास भवन नाशिक येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बिरहाड आंदोलन सुरू आहे। मात्र अद्याप या आंदोलनाचा तोडगा निघालेला नसल्याने गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी आदिवासी हक्कांसाठी मोठ्या महापंचायतीचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले। या महापंचायतीत प्रामुख्याने आदिवासी विकास विभागाने काढलेला बाह्यस्त्रोत भरतीचा निर्णय रद्द करणे, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणे, मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना बंद करणे, 17 संवर्ग पेसा भरती सुरू करणे, 55,687 रिक्त पदांची भरती करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 12,500 आदी संख्या पदांची भरती सुरू करणे, सरळ सेवा भरतीतील बिंदू नियमावली पूर्ववत करणे आणि 16 नोव्हेंबर 2022चा सुधारित आकृती बंध रद्द करणे आदी 21 महत्त्वाच्या मागण्यांवर ठराव पारित करण्यात येणार आहे। हे सर्व ठराव राज्यपालांना सादर केले जाणार आहेत। या महापंचायतीसाठी राज्यभरातून सुमारे 3,000 पेसा क्षेत्रातील सरपंच सहभागी होणार असून त्यासाठी नियोजन जोरात सुरू आहे। कडवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली कडवण तालुक्यात तयारीला वेग आलाय। याच अनुषंगाने दिनांक 20 सप्टेंबर रोजी नांदुरी ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी सेवक DM गायकवाड यांनी भेट घेऊन सरपंच, उपसरपंच व सदस्यांना सविस्तर माहिती दिली। यावेळी सरपंच प्रकाश राऊत, सदस्य सुभाष राऊत, ताराचंद चौधरी, किरण अहिरे, पोपट राऊत, संजय खिल्लारी, रंगनाथ चौधरी, सुरेश भोळे, पवन साबळे आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी। आम्ही नांदुरी ग्रामपंचायत कार्यालयात या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, माजी सरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित आहेत। आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे, गेल्या 71 दिवसापासून आदिवासी विकास विभागासमोर वर्ग 3 व वर्ग 4चे कर्मचारी, शिक्षक, स्वयंपाकी कामाटी उपोषणाला बसले। उपोषणाचं कारण असं आहे की 21 मे 2025 रोजी आदिवासी विकास विभागाने जे बाह्य स्रोतची भरती चालू केली, म्हणजे खाजगीकरण जे ही जी पदे आहेत ही खाजगीकरणातून भरावं म्हणून आदिवासी विकास विभागाने जो GR काढला तो रद्द करावा अशी मागणी आहे। त्यानंतर जी आदिवासींची 55,687 रिक्त पदाची अनुशेष भरती आहे ती सुरू करावी। सर्वोच्च न्यायालयाच्या 2017च्या निकालानुसार 12,500 आदी संख्या पदाची भरती करावी। जे सेंट्रल किचन जे आश्रमशाळांसाठी चालू केलेलं आहे, पूर्वी आश्रमशाळांमध्ये जेवण बनत होते, परंतु अलीकडे मोठमोठ्या कंपन्यांना जेवणाची टेंडर दिलेलं आहे आणि ते जेवण एका ठिकाणी बनवतात आणि 12 आश्रमशाळांना ते जेवण एका कंपनीमार्फत दिले जाते, त्याच्यामुळे ते जेवणाची क्वालिटी राहत नाही। या जेवणाच्या माध्यमातून आपल्या कडवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कनासी आणि चंकापूर येथे काही प्रमाणात म्हणजे 50 मुली आजारी पडल्या। त्यानंतर चंकापूर येथे एका रोहित बागुल या विद्यार्थ्याचा मृत्यूसुद्धा झाला आहे। या पार्श्वभूमीवर आपण या शासनाच्या विरोधात, आदिवासी विकास विभागाच्या विरोधात 26 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील आदिवासी ग्रामपंचायतीची महापंचायत म्हणजे आदिवासी महापंचायत आयोजित केली आहे। त्या पंचायतीसाठी पूर्ण तालुक्यातून, पूर्ण राज्यातून जे ठराव करायचे आणि ते ठराव त्या पंचायतमध्ये सादर करायचे, ते सादर केल्यानंतर हे सगळे ठराव हे राज्यपालांना, राष्ट्रपतींना पाठवायचे। त्यासाठी आम्ही आज आमदार, कडवण तालुक्याचे आमदार नितीनभाऊ पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार यांच्या माध्यमातून आम्ही आज या कडवण तालुक्यातील नांदुरी ग्रामपंचायतीपासून ठराव घेण्यास सुरुवात केली असून या ठिकाणी आम्हाला पंचायतीने नुकताच ठराव पारित केला आहे आणि हा ठराव, त्या ठरावासाठी सरपंच पेसा अध्यक्ष आणि ही सर्व अध्यक्ष ही येत्या 26 तारखेला नाशिकला उपस्थित राहून हे सर्व तालुक्यातून ठराव जमा करून आपण त्या बैठकीत राज्यपालांना सुपूर्द करणार आहोत। तालुक्यातील आपण सर्वच ग्रामपंचायत ठराव घेणार आहात का? हो, सर्व। आता भागाभागात आम्ही कार्यकर्त्यांची नेमणूक केली। आता या भागात आमचे माजी सरपंच सुभाष राऊत यांनी या
नरोगणातून संपूर्ण ठराव आणून द्यायचे आहेत. ही सुरुवात आम्ही इथून केलेली आहे. खरेदीगार गटात वेगळे आहेत, कणासी गटात आमचे वेगळे कार्यकर्ते आहेत. म्हणजे सगळे आमदारांच्या नितीन भाऊ पवारांच्या माध्यमातून हे सगळे ठराव आम्ही 2 दिवसात जमा करणार. बऱ्याच ठिकाणी 86 ग्रामपंचायतीपैकी बऱ्याच ठिकाणी ठराव झालेले आहेत, ते आम्ही जमा करतोय. त्या गणाची सुरुवात आम्ही इथून केलेली आहे. सरपंच म्हणून काय सांगणार तुम्ही ठराव दिला त्याबद्दल? आमच्या गावाचा जो ठराव आहे तो प्रथम आम्ही जमा केलेला आहे. ज्या भाऊने नियोजन केलं महापंचायतसाठी नाशिकला, पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही ठराव जमा करू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.